काल होती वटपौर्णिमा, तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी पहिली वटपौर्णिमा होती ही आणि माझ्यासाठी खूप स्पेशल होती. तर माझा जरा आता आवाज सुटलेला आहे, मला बरं नव्हतं, पण आता बरं वाटतं. त्याच्यानंतर बघा मी सगळी तयारी केली सकाळी आणि मस्तपैकी बघा किती छान तयार झाली. ही माझी लग्नातली साडी आहे, म्हणजे विधीला जी घातली होती ती साडी आहे सप्तपदीची. आणि पूर्ण तसाच लुक केला आहे मी जसा लग्नात केला होता. तसेच सगळे तेच दागिने घातलेत, कानातले वगैरे. माझा हात सुडा आहे लग्नात, हा सगळा घातला होता मी आणि खूप छान तयार झाले. तर माझी मेहंदी बघू शकता, खूप छान रंगली होती. आणि हे जो कमरपट्टा आहे ना, ह्यांनी मला सकाळी जाताना गिफ्ट म्हणून देऊन गेले होते. ते म्हणाले होते तुझ्यासाठी वटपौर्णिमेचं गिफ्ट आहे. त्यांना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे ते ऑफिसला गेले सकाळी. त्याच्यानंतर मम्मी आली माझ्याकडे, मम्मीची तयारी चालू होती. बहिणीने घेतलं वाणाचं ताट हातामध्ये आणि मी बाकीचं घेऊन आम्ही निघालो. मग घरातून बाहेर पडलो, नंतर लिफ्टमधून बाहेर पडून बिल्डिंगच्या बाहेर आलो. जायचं होतं 15 मिनिट, म्हणजे आमच्या घराच्या मागेच आहे, म्हणजे 5-7 मिनटं लागतात चालत गेलो तर. आणि आरामात आम्ही चालत निघालो. कोणीच चप्पल घातली नव्हती, कारण का हातात सगळ्यांच्या पूजेचं सामान होतं. मम्मीने घेतलं एका हातात, मग सूप, त्याच्यात वाणाचं सगळं सामान होतं. म्हणून तर मी पटापट चालत होते, कारण का मला पूजेसाठी मला वाटलं खूप रश असेल, खूप गर्दी. आणि खरंच खूप गर्दी होती आणि मी खूपच छान दिसत होते. सगळे लोक मला बघत होते आणि माझी मम्मी मला सारखी म्हणत होती दृष्ट लागणार आहे माझ्या पोरीला. आता हे सगळे शॉर्ट्स घेत होतं, कारण का मला रील व्हिडिओसुद्धा करायचे होते. त्याच्यामुळे सगळ्या अँगलनी व्हिडिओ शूट होत होता. आणि माझ्यासाठी तर पहिली वटपौर्णिमा होती, त्याच्यामुळे खूप जास्त स्पेशल होतं. वटपौर्णिमा ही सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते. नवीन लग्न झालेलं असो काही जुनं, सौभाग्याचं लेणं येते असं म्हणतात. त्याच्यामुळे मी पूजेला बसले. मग नंतर पूजेला माझ्या बहिणीला बाजूला घेऊन बसले, कारण का ते वाणाचं ताट वगैरे हातात घेऊन बसायचं होतं, तर ती मला जरा हेल्प करत होती. आणि मग नंतर पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला. म्हणतात की कुठलीही पूजा सुरू करण्याआधी अग्नीला साक्षी ठेवायचं असतं. मग अग्निसाक्षी करून दिवा लावून नंतर पानाच्या विड्यावरती गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली. हळदी कुंकू वाहिलं, नमस्कार केला आणि गणपतीला स्थापन केल्यानंतर म्हणाले, बाबा गणपती बाप्पा तुझ्या साक्षीने ही पूजा करते आज वडाची, असं सांगता करून नंतर सावित्रीची ओटी भरायची असते. त्या सावित्री मातेच्याच कृपेने आज आपण हा वटपौर्णिमेचा सण साजरा करतो. म्हणून त्यांची ओटी भरणं ही कंपल्सरीच असतं आणि त्यांची ओटी ही गव्हाणी भरली जाते, गहू आणि आंब्याने. तर मी घरातून सगळी तयारी करूनच आले होते. त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाला दुर्वा, हार, फुलं वगैरे अर्पण केली. त्याच्यानंतर मग मी ओटी भरायला घेतली. ओटीसाठी गहू घेतले होते. आंब्याला 5 सुताचे दोरे मी आधीच घरून सगळं करून घेऊन आले होते. त्याच्यानंतर बघा मी ओटीसाठी ब्लाऊज पीस घेतला होता हिरव्या रंगाचा, त्याच्यामध्ये मी थोडे गहू ठेवले आणि हातात पुन्हा गहू आणि आंबा घेऊन सावित्रीची ओटी भरली. आणि मग नंतर त्यांना शृंगाराचं सगळं सामान दिलं. त्याच्यामध्ये सगळंच असतं, म्हणजे पायातल्या जोडव्या, हळदी कुंकू, कंगवा, आरसा, हे सगळं दिलं जातं. ते सगळं दिलं, शृंगाराचं सामान, सौभाग्याचं लेणं जे म्हणतात ते सगळं मी दिलं त्यांना. त्याच्यानंतर गणपती बाप्पावरती मी वस्त्र अर्पण केले कापसाचे. तुम्ही मनोभावी पूजा करावी, बाकी ती कशीही करा, तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. मी माझ्या सासूंना विचारलं, त्याच्यानंतर यूट्यूबवर रिसर्च करून सगळं त्या पद्धतीने मी पहिल्यांदाच पूजा करत होते. त्याच्यामुळे खूप रिसर्च करून नंतर ही पूजा करते मी. आणि मग शेवटीला आपल्या मनाचं पावित्र्य जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या भक्तिभावेने पूजे करता ती देवापर्यंत तितकीच लवकर पोचते. त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून पाणी घालून देवाला सांगितलं नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केलं. आणि माझी पूर्ण पूजा इकडे झाली होती गणपती बाप्पाची. त्याच्यानंतर मी धूप वगैरे जाळून सावित्रीची ओटी भरून झाल्यानंतर वडाला धूप वगैरे दाखवलं, देवालाही धूप दाखवलं आणि वडाच भोवती ते धूप लावलं, अगरबत्ती आणि धूप लावलं. त्याच्यानंतर आता वडाची पूजा करायची होती मला. सगळ्यात पहिली गणपती बाप्पाचीच पूजा केली जाते कुठल्याही शास्त्रानुसार. त्याच्यानंतर ती झाल्यानंतरच आता वडाची पूजा करायची होती. म्हणून मग आता मी वडाची पूजा करायला तयारी करायला घेतली होती. मला फार असं भीती वाटत होती, मी काही चुकते का, मी बरोबर करेल की नाही, पण सगळं व्यवस्थितच जमलं. त्याच्यानंतर वडाला मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर आता म्हणजे वडाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर वस्त्र घालायचे असतात. तर मी कापसाचे वस्त्रही आणले होते, तेही वडाला घातल्याने वडाला हे घालताना सांगायचं असतं, आपली जी काही इच्छा असेल ते म्हणायचं असतं. मी म्हणाले होते, बाबा माझ्या संसारावर देवा तुझी छाया राहू दे, सुखाचा संसार होऊ दे, माझ्या नवऱ्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे, एवढं सांगितलं त्याला. माझंही आयुष्य लागो असं सांगून वडाची पूजा केली. आणि नंतर पुन्हा हळदी कुंकू अर्पण करून स्वतःलाही हे लावलं. त्याच्यानंतर आता नमस्कार केला पुन्हा. मी नमस्कार केला तेव्हा फूल माझ्या हातात पडलं होतं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, ते फूल पडलं होतं माझ्या हातामध्ये. त्याच्यानंतर मग मी नैवेद्यासाठी वडासाठी आपण पंचामृत घेऊन येतो, ते पंचामृत अर्पण करायचं असतं. मग मी तिकडे फुलं वगैरे वडाला पण अर्पण केली.
फुलं अर्पण केली आणि अक्षत वगैरे अर्पण केले. त्याच्यानंतर नमस्कार केला. पुन्हा जेव्हा जेव्हा आपण वडाला काही अर्पण करतो तर नमस्कार करावाच. मग नंतर मी पंचामृत आणलं होतं ते अर्पण केलं. पण माझं इथे बघा किती गर्दी होती, तरी पण बिचारे फोटोग्राफर आमचा जो होता तो बरोबर सगळ्या अँगलनी शूट घेत होता. आणि त्याच्यानंतर पंचामृत अर्पण केल्यानंतर आपण पुन्हा जल अर्पण करायचं असतं वडाला. मग मी जल अर्पण केलं आणि हा कळस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण का तो माझ्या लग्नात माझ्या मम्मीने मला दिला होता. चांदीचा कळस, समई, चांदीचं ताट, असं बरंच काही कन्यादानामध्ये माझ्या आईने दिलं होतं. त्याच्यानंतर पूजा माझी इकडे पूर्ण झाली होती. जल अर्पण करून झाल्यानंतर वडाची पूजा तुमची इथे पूर्ण होते. त्याच्यानंतर पुन्हा वडाला हात टेकून, दोन्ही हात टेकून नमस्कार करायचा आणि आपलं सांगायचं काय सांगायचं आहे. त्याच्यानंतर वडाला आता मला सप्तपदी मारायच्या होत्या. मी पहिल्यांदाच वडाला सप्तपदी मारणार होते, त्याच्यामुळे मला फार मस्त वाटत होतं. मग वडाला पूर्णपणे अशा गाठ मारून घेतली, धागा जोडून घेतला आणि म्हटलं आता चला आता सुरुवात करते वडाला सप्तपदी करायला. तर सप्तपदी करायला माझी सुरुवात झाली होती. मी खूप एक्सायटेड होते या सगळ्यासाठी. माझ्यापेक्षा जास्त माझी मम्मी एक्सायटेड होती, बघायला होती, कारण का मुलीची पहिली वटपौर्णिमा होती, त्याच्यामुळे ती पण खूप खुश होती. तीही बघायला आली होती आणि मी वडाला फेऱ्या मारत होते. आणि हे बघायला दृश्य माझा नवरा नव्हता. त्यांच्या विचारांची खूप इच्छा होती, पण त्यांना ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट मीटिंग असल्यामुळे त्यांना सुट्टी नाही घेता आली. तरीसुद्धा मी त्यांना फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते. तर त्याच्यानंतर मग मी ही वडाची पूजा माझी पूर्ण सप्तपदी केले. 7 फेऱ्या मारायच्या असतात. मग 7 जन्मासाठी 7 फेरे मारले गेलेले आहेत आणि पूर्ण ते 7 फेरे मारून झाल्यानंतर मग आपण पुन्हा तो धुरा तिकडेच हे करायचं असतं. म्हणजे इथे आता मला थांबवलं होतं, कारण का फोटो काढायचा बाकी होता, कारण का मला रील्ससाठी सुद्धा व्हिडिओज हवे होते ना, त्याच्यामुळे ते सोबत ते चालू होतं. त्याच्यानंतर इथे माझा 3रा फेरा चालू होता आणि सगळं असं अर्धे लोक पूजा करत होते, अर्धे थांबले होते त्यांच्या नंबर येण्यासाठी, कारण का खूप गर्दी होती. त्याच्यानंतर माझे सप्तपदी मी पूर्ण करत होते. पण खूप मस्त वाटत होतं. म्हणजे ही फिलिंग ना मी शब्दात व्यक्त नाही करू शकत, खरोखर व्यक्त नाही करू शकत मी शब्दात. कारण का आधी खूप लोक म्हणायचे रेखा कधी लग्न करणार, कधी करणार बाई, करणारच की नाही, असं लोकांना वाटायचं. पण आता लग्न केलं आहे मी आणि केल्यानंतर सगळ्या लग्नाच्या विधी ज्या काही असतात सवाष्णीचे वाण ते सगळं मी पूर्ण करते. आणि आता हेच बघून काही लोकांना बहुतेक आवडतं आहे, काही लोकांना नाही आवडत आहे, तो प्रत्येकाचा विषय. पण नंतर माझं इथे सप्तपदी झाल्यानंतर मी ते वडाला तीच दोरा आहे तो तिकडेच अडकवून ठेवायचा, असं तोडायचा नसतो. त्याच्यानंतर वडाला मी पूर्णपणे पुन्हा नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा लक्ष ठेव माझ्या सौभाग्यावर. आणि नंतर मग मी खाली उतरले आणि मी खूप छान दिसत होते असं सगळ्या तिकडच्या बायका मला सांगत होत्या आणि सगळे म्हणत नवीन लग्न झाले ना, नवीन लग्न झाले ना, असं सांगत होते. त्याच्यानंतर 7 सवाष्ण्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं होतं, 7-5. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माझी आईच होती. माझ्या पहिली वटपौर्णिमा आणि पहिल्या वटपौर्णिमेचं पहिलं सवाष्णीचं वाण मला माझ्या आईलाच द्यायचं होतं, कारण का आपल्या आईपेक्षा जास्त जगात आपल्याला कोणीच चांगला आशीर्वाद देऊ शकत नाही. आपली आई जितकं भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल ना, तो 33 कोटी देवांपेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून मला माझ्या आईचा आशीर्वादच सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता. मग त्याच्यानंतर माझ्या मम्मीच्याही खूप जणांनी हळदी कुंकू लावले, ओटी भरली. माझी मम्मीलाही खूप मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी मला लावलं नव्हतं, ती म्हणते अगं मी त्यांच्या नादात राहून गेलं तुला लावायचं. माझ्या मम्मीने पुन्हा मला हळदी कुंकू लावला, भरभरून आशीर्वाद दिला. आणि माझ्या मम्मीच्या ओटीमध्ये जे काही वाण आलं होतं ते मी एका ह्याच्यात काढून घेतलं ताटामध्ये. म्हटलं हे काढून घे, म्हणजे कारण का आणखीन लोक देत होते, मग पुन्हा ते ओझं होत होतं. मग नंतर मी इतर बायकांनी हळदी कुंकू केले. मग नंतर माझ्या 7 सवाष्णी झाल्या होत्या, तरीसुद्धा बाकी बायका येत होत्या, मग त्यांनाही मी हळदी कुंकू लावून त्यांचंही करत होते. मग त्या आता इथे काय झालं होतं ना, की माझ्याही हातात वाण होता आणि त्या ताईंच्याही हातात वाण होता. तर ठेवायचं कसं, तर त्या कारच्या बाजूला ना एक आजी उभ्या होत्या. त्या म्हणतात अगं बाळा तू एक काम कर, तू परातीत तुझं वाण काढून घे, नंतर तू तुझं वाण त्यांना दे. मग मी तसं केलं. मी माझं वाण आहे ना, त्यांनी मला ओटीत जे घातलं होतं ते ओटीतलं वाण मी काढून माझ्या परातीत घेतलं आणि मग माझं वाण त्यांना दिलं. आणि आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना नमस्कार करायचाच असतो, असं माझ्या आईने मला नेहमी शिकवलेलंच आहे. त्याच्यामध्ये कोणी असो, मग नंतर मी प्रत्येकाला नमस्कार केला हळदी कुंकवाचं वाण लावून. आणि खरोखर म्हणजे ह्या गोष्टी मी ना आधी बघत होते फक्त, म्हणजे व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये, पण हे प्रत्यक्षात करताना खूप मस्त वाटत होतं. आणि खरंच ह्या असे आपले सण ना असा म्हणजे ह्याच्यासाठीच आहेत की एकमेकांना भेटावं, आनंद सेलिब्रेट करावा आणि त्याच निमित्ताने आपल्याला 4 लोक भेटतात, ओळखी होतात आणि आपल्या सणाच्या निमित्तानं आपण म्हणजे नटापटा करतो, जरा सजून धजून मिरवतो, तर खूप छान वाटतं. त्याच्यानंतर माझ्या सगळ्यांना वाण देऊन झाल्यानंतर तिकडे गौमाता होत्या, मी त्यांना केळी घेऊन गेले होते. तर मला
थोडंसं पहिला भीतीच वाटत होती, पण मी दिलं तर खूप छान सगळ्यांनी केळी घेतले. प्रत्येक गोमातेला मी एक केळी दिली आणि सगळ्यांना नमस्कार केला. आणि त्याच्यानंतर माझी मम्मी आली, तिला म्हटलं तूही दे. तर माझी मम्मी आणि बहीण होती बघा, माझी बहीण म्हणते मम्मी तू दे, मी नाही, मला भीती वाटते. मग माझ्या मम्मीने गौमाताला दिलं. आणि तिकडे एक लहान पोरगी होती, ती खूप पटापट देत होती, तिला भीती वाटत होती. मला तसं भीती नाही, पण असं थोडंसं वाटत होतं की हे होईल ना. माझ्या मम्मीने पण दिला, नमस्कार केलं, माझ्या मम्मीने पण केळी चारली गौमाताला, नमस्कार वगैरे केले सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर मग तिकडे समोरच देऊळ आहे शिव मंदिर, तर तिथे आम्ही दर सोमवारीच जातो. म्हणजे आमचं फेवरेट देवस्थान आहे तिकडे, घराजवळच असल्यामुळे आम्ही प्रत्येक सोमवारी जातोच तिकडे. माझी बहीण बघा किती क्यूट दिसते, माझी सगळ्यात जगात मला जर कोणी असेल ना तर माझी सगळ्यात आवडती बहीण आहे ही. आणि हीच मी देवालाही म्हणेन, जसा नवरा मला 7 जन्म देणार आहेस ना बाबा तू, तसं 7 जन्म मला हीच बहीण आणि हीच आई दे तू. माझ्या या दोघांशिवाय माझं पानच हालत नाही खरं तर. मग नंतर आम्ही ते शिवमंदिरात गेलो, माझ्या बहिणीने कळस भरून घेतला, कारण का ती पहिली पूजा करणार होती. मग नंतर ती गेली, तिने पूजा केली, त्याच्यानंतर मी पुन्हा गेले, कळसात पाणी घेतलं आणि मग नंतर शिवमंदिरमध्ये गेले. आणि मग तिकडे पूजा करायची होती म्हणून पहिल्या नंदी महाराजांवर थोडंसं जल अर्पण केलं, पाया पडले त्यांच्या. मग नंतर मस्तपैकी घंटानाद केला आणि शंकर भगवानांना सांगितलं की बघ बाबा मी आले तुझ्या दर्शनाला, आता लक्ष ठेव तू, असं सांगून त्यांना आठवण करून दिली. आणि मग नंतर त्यांच्यावर जल अर्पण करून व्यवस्थितपणे शंकर देवाच्या म्हटलं बाबा नेहमीच येते, काय सांगू, तुझ्याच आशीर्वादाने सगळं चांगलंच चाललं आणि असं चांगलंच राहू दे, बस एवढाच आशीर्वाद त्यांच्याकडे मागितला. तुमचा हात फक्त डोक्यावर राहो आणि देवाच्याच आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने हे सगळं आज चांगलंच आहे माझ्या आयुष्यात आणि असंच राहो. तर तेवढंच त्यांच्या फक्त पाया पडून त्यांना धन्यवाद म्हणायला गेले होतो, पाया पडलो. त्याच्यानंतर इतरही तिकडे खूप सारे देव आहेत त्या देवळामध्ये, त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि खूप मन प्रसन्न होतं. जेव्हा जेव्हा मी शंकर मंदिरात येतो ना, खूप मस्त वाटतं. हे शिव मंदिर खूप छान आहे आमच्या इकडे आणि घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही प्रत्येक सोमवारी येतोच. मग नंतर मी बाहेर आले, माझ्यानंतर माझी मम्मी गेली पूजा करायला, तिलाही सध्या खूप जास्त आवडतं हे सगळं. ती प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात जाते, शनी मंदिरात जाते शनिवारची. त्याच्यामुळे माझी मम्मीही खूप प्रेमाने सगळे काही मनोभावे पूजा करते. त्याच्यानंतर तिने ही पूजा केली. माझ्या मम्मीने पूजा वगैरे करून तिलाही खूप मस्त वाटत होतं, कारण का मुलीची पहिली वटपौर्णिमा होती. त्याच्यामुळे माझी मम्मी पण म्हणत होती बाबा देवा माझ्या मुलीला सगळं सुख समृद्धी दे, सौभाग्य दे, असं माझी मम्मी देवाकडे तेच प्रार्थना करत होती. आणि मग त्याच्यानंतर तिने ही सगळी पूजा वगैरे करून घेतली. आणि माझ्यासाठी आज स्पेशली माझ्या मम्मीने सुट्टी घेतली होती कामापासून, कारण का तिला माझे वटपौर्णिमा बघायचीच होती, कशी करणार आहे, काय पूजा आहे, सगळं ते. त्याच्यामुळे तिने आज स्पेशली माझ्यासाठी कामातून सुट्टी घेऊन घरी राहिली होती. आणि मग नंतर इकडे तिची पूजा पूर्ण झाली आणि मग नंतर आम्ही देवळात येऊन थोडा वेळ बसलो. देवळात आल्यावर थोडा वेळ बसावंच वाटतं. मग नंतर आम्ही बाहेर निघालो सगळेजणं आणि मग निघाल्यानंतर घरी आलो. घरी बघा एकदम मस्तपैकी पोचलो, पूर्ण कुंकवानी भरलो होतो आम्ही तिघीसुद्धा, एकदम असं कपाळाचं कुंकवानी भरून गेलो होतं, छान आणि मस्त वाटत होतो तिघी पण. आणि मग आल्यानंतर थोडंसं इथेही व्हिडिओ घेतले. माझी मम्मी म्हणत होती इथे पण घे, या अँगलमध्ये छान वाटेल थोडं रीलसाठी. मग हे असे रीलसाठी काही व्हिडिओसुद्धा शूट केले आणि माझ्या मम्मीला खूप एक्साइटमेंट असते माझ्यासाठी, किंवा तू असं कर असं हे. त्याच्यानंतर घरी आले, चेंज केला आणि मस्तपैकी गरमागरम बघा किती वाफाळत आहेत, छान अशा पुरणपोळ्या केल्यात. चला मग या खायला.